नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आलेली आहे त्या रेसिपीचं नाव आहे बेरीच्या वड्या। आपल्याकडे तूप केल्यानंतर बेरी उरते, मग त्या बेरीचं काय करायचं हा प्रश्न पडतो। त्यावेळेस ह्या बेरीच्या वड्या करून बघाल की खूप आवडतील तुम्हाला। तर इथे मी ज्या कढईमध्ये तूप तापवलं होतं त्याच कढईमध्ये उरलेली बेरी घेतलेली आहे। ती बेरी आपण आता छान भाजून घेऊया। छान खरपूस गुलाबी रंग येतपर्यंत छान भाजून घ्यायची ती। आपली बेरी छान खरपूस भाजून झालेली आहे। कढईने तेल पण छान सुटलं। त्यात आपण आता हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय, हे घालून घ्यायचं आणि हे पण छान भाजून घ्यायचं। राजगिऱ्याचं पीठ पण छान भाजून झालंय। आता आपण यात साखर घालून घ्यायची आणि ती पण छान मिक्स करून घ्यायची। छान विरघळेपर्यंत मिक्स करायची। आपली साखर पण छान विरघळली आहे। आता यात आपण हे वेलची पूड घालून घ्यायची आणि एकदा छान मिक्स करून घेऊ। मी इथे ताटाला तूप लावून ठेवलंय। ह्यामध्ये आपण तयार केलेलं बेरीचं मिश्रण घालून घ्यायचं। अशा प्रकारे हे बेरीचं मिश्रण घालून छान पसरवून घ्यायचं। बेरीचं मिश्रण मी ताटात थापून घेतलंय। आता ह्यावर आपण बारीक केलेला काजू घालून घ्यायचा। बारीक केलेला काजू घालून घ्यायचा ह्यावर। आता याला थंड करायला ठेवू। थंड झाल्यावर मग याच्या आपण वड्या करून घेऊ। वड्या सेट झालेल्या आहे, त्याला आता छान कट करून घेऊ आपण। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्या कट करून घेऊ शकता। तर आपल्या बेरीच्या वड्या तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।